नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, की ज्याच्यावरती चर्चा होणं किंवा ज्याच्याविषयी काही गोष्टी आपल्याला माहीत होणं हे खूप गरजेचं आहे असं वाटतं. आणि आज अशाच विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर नमिता जोशी यांच्याशी. नमस्कार नमिताताई. नमस्कार. डॉक्टर नमिता जोशी या स्पीच लँग्वेज थेरपिस्ट आहेत आणि गेल्या 23 वर्षापासून डायनामिक लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून त्या काम करत आहेत. याचसोबत स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे आणि संपर्क ई पॉलीक्लिनिक या नावाने त्यांचं क्लिनिक आहे. कोथरूडमध्ये आहे, कर्वे पुतळ्यापाशी आणि दुसरी त्यांची ब्रांच आहे कात्रज. संपर्क ई पॉलीक्लिनिकमध्ये लहान मुलांविषयी ज्या समस्या असतात आवाजामध्ये, की बोलण्यामध्ये तोतरेपणा असतो किंवा बोलताना अडखळलं जातं किंवा कधी-कधी अस्पष्ट उच्चार असतात किंवा मुलं उशिरा बोलायला लागतात. अशा विविध समस्यांवरती इथे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि तुम्हाला योग्य उपचार पद्धतीमधनं तुमच्या समस्येचं निराकरण ई पॉलीक्लिनिकमध्ये केलं जातं. नमिताताई, आज आपण विषय चर्चा करणार आहोत तो म्हणजे ऑटिझम अर्थात स्वमग्नता. तर स्वमग्नता, ऑटिझम म्हणजे नक्की काय? चांगला प्रश्न आहे, पण मी ह्या प्रश्नाचं थोडं उलटं उत्तर देईन, की ऑटिझम म्हणजे काय हे खूप लोकं सांगतात. त्याच्यावर खूप माहिती अवेलेबल आहे. पण ऑटिझम म्हणजे काय नाही आहे, म्हणजे ज्याला ऑटिझम आपण म्हणू शकत नाही, ह्याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे लोकांना आणि आत्ता मी ते सांगते. आता काही मुलं उशिरा बोलली म्हणजे माझा मुलगा ऑटिझम आहे किंवा मुलं चंचल असली, हायपर ॲक्टिव्ह एका जागी अजिबात बसत नाही. शाळेमध्ये तर नुसता फिरत असतो. मग तो ऑटिझम आहे का? किंवा तो थुंकतो, ढकलतो, मारतो, जमिनीवर लोळतो, काही दिलं नाही तर. खूप हट्टी आहे. मग तो ऑटिझम आहे का? तर अजिबात नाही. डिलेड स्पीच म्हणजे ऑटिझम नाही. ऑटिझम म्हणजे आता मी पुढे याच्याबद्दल डिटेल सांगीनच. पण ज्यांना स्वतःचं मत मांडता न येणे, हा एक ऑटिझमचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो सगळे लोकं विसरतात. पण हँड फ्लॅपिंग, जे मुलं काही-काही असे हँड फ्लॅप करत असतात किंवा किंचाळतात किंवा कानावर हात ठेवतात किंवा उड्या मारतात. हे सगळं करतोय माझा मुलगा म्हणजे झाला, आता त्याला ऑटिझम आहे आणि पॅरेंट्स अतिशय अँक्शियस होतात या बाबतीत. खूप जास्ती स्वतः टेन्शनमध्ये येतात. मग डॉक्टर्सकडे फिरतात, औषधं देतात. पण हे सगळे जे बिहेवियर आहेत, हे एखाद्या नॉर्मल मुलामध्ये सुद्धा असतात. डिलेड स्पीच हे एखाद्या बाकी ऑटिझम नसलेल्या मुलामध्ये सुद्धा येऊ शकतं. ओके. पण लक्षणमध्ये जर ऑटिझमच्या लक्षणांमध्ये उशिरा बोलणे हे एक लक्षण असू शकतं. ओके. आपल्याला सतर्क राहायचंय. पण प्रत्येक उशिरा बोलणारं मूल हे स्वमग्न आहे का? नाही. जर तो मुलगा तुम्हाला आवाजाला प्रतिसाद देतो आहे, तुम्ही त्याला नावाने हाक मारलं, जसं मला नमिता म्हटलं तर मी मागे वळून बघणार आहे. सो मी जर ते बघितलं, तर मी ऑटिझम डेफिनेटली नाहीये. मला कळतंय, की कोणीतरी मला आवाज देतंय म्हणून मला बघायचंय. जर मी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतेय, तुम्ही मला ती गोष्ट खूपदा रिक्वेस्ट करून पण दिली नाही. तुम्ही मला आईनी काम सांगितलं, की "तू हे केलंस ना, मी तुला हे देईन." पण मग आईनी दिलं नाही मला ते काम केल्यावर पण. मग मी चिडणार, रडणार, मी हातपाय आपटणार. मग मी ऑटिझम झाले का? नाही. किंवा मी एखाद्या व्यक्तीकडनं शिकले थुंकणं, मारणं. माझ्या वातावरणामध्ये एवढं फ्रस्ट्रेशन आहे, की मला दुसऱ्यांना ढकलण्याशिवाय किंवा त्यांना चिमटे काढण्याशिवाय किंवा केस ओढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. मग मी ऑटिझम आहे का? नाही. सो ही कारणं म्हणजे ही जी लक्षणं आहेत, ही ऑटिझममध्ये असतात. पण हे सगळे लक्षणं ऑटिझम आहे का? डेफिनेटली नाही. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, की लोकांना घाबरणं किंवा मैत्री न करता येणं, हे एखाद्या इंट्रोव्हर्ट माणसाचं पण लक्षण असू शकतं. की आता मी एक्स्ट्रोव्हर्ट नाहीये. मला खूप लोकांशी बोलायला आवडत नाहीये आणि मला मैत्री करायला पण अशी 2-3च माझी मित्र-मैत्रिणी आहेत. तर मग मी ऑटिझम आहे का? नाही. मला टर्न टेकिंग जमत नाही, की आधी तुझा डाव, मग माझा डाव. मग मी तुझ्याशी खेळूच शकत नाहीये. मला इन्स्ट्रक्शन्स समजत नाहीयेत. काय करायचंय हे कळत नाहीये किंवा मला लोकं समोर आली, की मला आवर्जन होतं. मला सहन होत नाहीये. हे वेगळी गोष्ट आहे आणि मला लोकं न आवडणे ही 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो हे पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे. सगळ्याला ऑटिझम म्हणायचं नाही. आपण ते पटकन बाह्य गोष्टींवरती ऐकिवात येऊन आपण पटकन कन्क्लुजनवरती येतो, तर ते चुकीचं आहे त्या कन्क्लुजनवरती येणं. आता बोलण्याच्या ओघामध्ये तू खूप छान मुद्दा सांगितलास, की ऑटिझम म्हणजे काय नाही. पण मग जर आपल्याला ऑटिझम म्हणजे काय किंवा त्याची काय लक्षणं असतात हे समजू शकलं, तर मग आपण त्याच्यावरती पुढे जाऊ शकतो. तर ही लक्षणं काय असतात? ऑटिझम ही एक न्यूरो डायव्हर्स कंडिशन आहे. म्हणजे ह्यामध्ये मुलांच्या
मेंदूची वाढ ही वेगळ्या प्रकारे झालेली असते. जसं आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी मेंदूतले काही भाग हे इम्पॉर्टंट असतात. त्याला संवेदना कमी असणे किंवा त्या संवेदना त्यांच्यामध्ये निर्माण न होणे, ह्यामुळे त्यांचा इतरांशी झालेला संवाद हा कमी असतो आणि त्यामुळेच ते आवाजाला प्रतिसाद न देणे. सो 9-10 वर्षाचं मूल जर आवाज आल्यानंतर सुद्धा प्रतिसाद तुम्हाला देत नाहीये, आपण चिवकाऊच्या गोष्टी सांगतो किंवा चिमणीचे, कावळ्याचे आवाज काढतो, ते त्यांना आवडत असतात. त्या आवाजाला तर प्रतिसाद देत नाहीयेत. बाळाला आपण नावाने हाक मारलं, तर बाळ किंवा ओळखीच्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून बाळ हसतं. 8-9 महिन्याचं, की आई दिसली की बाळाच्या चेहऱ्यावर हसू येतं, बाबा दिसले की हसू येतं किंवा बाबा दरवाजात उभे राहिले की हात वर जातात. भुरणे, हे प्रतिसाद मुलं 8व्या-9व्या महिन्यात देत असतात आणि हा जर प्रतिसाद नसेल, तर हे एक छोटंसं आपल्याला सांकेतिक लक्षण म्हणता येईल. तिथपासून मुलाला ऑब्झर्व्ह करायचंय. मुलाला बोलता न येणे, उशीर होणे बोलायला, हे एक लक्षण असू शकतं, कारण की 8व्या-9व्या महिन्यापासूनच ब्रेनची डेव्हलपमेंट, जन्मतःच ब्रेनची व्हायला डेव्हलपमेंट वेगळी आहे. ती आपल्याला समजायला 8-9 महिने उजाडतात आणि त्याच्यानंतर जर आपण ही लक्षणं दुर्लक्षित केली, तर ऑटिझम बराच काळ दुर्लक्षित राहू शकतो. सो माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, तो लहान आहे, तो फ्लॅपिंग करतोय, तो उड्या मारतोय, हे सगळे लहान मुलं करतात. सो 5 वर्षापर्यंत थांबा. जसं मी आधी म्हणाले, की ही सगळी लक्षणं म्हणजे स्वमग्नता नव्हे. पण ह्याच बरोबर ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं, हे सुद्धा बरोबर नाहीये. कारण की ही लक्षणं स्वमग्न मुलांमध्ये दिसून येतात. सो आपण लगेच 2 वर्षापर्यंत जर मुलगा बोलला नाही किंवा खूप संवेदनशील असेल, जसं की तो टेस्टला कुठल्या पर्टिक्युलर जेवणातली त्याला खूपच ठराविक टेस्टच तो जेवत असेल, की याच्या व्यतिरिक्त तो दुसरं ट्राय सुद्धा करत नाही किंवा ट्राय केल्यानंतर ओकारी होते त्याला, किंवा त्याला आवाज वेगवेगळे, म्हणजे छोटासा इव्हन चिमणीचा आवाज किंवा कावळ्याचा आवाज जर मोठ्यांदी आला त्याच्या कानावर, तर लगेच कान झाकणे, नुसता हॉर्न किंवा मोठ्या कुकरची शिट्टी किंवा मिक्सर नव्हे, ते काही काही छोट्या साऊंड्सला सुद्धा संवेदनशील असू शकतात. त्याच्यानंतर त्याच्या टो वॉकिंग, म्हणजे आपण पाय पूर्ण न टेकवता नुसतं पायाच्या बोटांवरती किंवा पायाच्या समोरच्या भागावरती चालणे, की त्याला खालची रेती किंवा खालचं टेक्स्चर पायाला सहन होत नाही. काही मुलं कपडे, की या पर्टिक्युलर टेक्स्चरचेच कपडे मी घालणार, दुसरा टेक्स्चर मी घालतच नाही, मी रडतोय त्याला, किंवा उगीच हसणे, उगीच रडणे, ही एक काही ॲबनॉर्मल गोष्टी आहेत, ज्या मुलांमध्ये आढळत नाहीत आणि ही लक्षणं आपण लवकर कॅप्चर करू शकतो. साधारण 1.5 ते 2 वर्षाच्या आत ही सगळी लक्षणं आपल्याला ओळखू येऊ शकतात आणि आपण त्वरित बालरोग तज्ञांकडे, म्हणजे पिडियाट्रिशियन्स किंवा त्याच्यामध्ये देखील डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन्स, ह्यांच्याकडे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टकडे दाखवणं गरजेचं आहे, कारण की एकदा लक्षणं लक्षात आली आणि निदान झालं, की मग व्हॉट नेक्स्ट, असा प्रश्न येतो. मी याच प्रश्नाकडे आता येणार होते, की ही कारणं सांगितली, की काय पद्धतीने आणि म्हणजे बारकाईने आपण बघितलं पाहिजे. पालकांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गडबडून न जाता किंवा गोंधळून न जाता, जसं तू आत्ता सांगितलंस, की एखाद्या पिडियाट्रिशियनकडे किंवा स्पीच थेरपिस्टकडे त्यांच्याकडे जाऊन कन्सल्ट करावं. पण ह्या सगळ्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय पद्धतीने स्टेप घ्याव्यात, असं तू सांगशील? सुरुवातीला जर 8-9 महिन्याचं बाळ आवाजाला प्रतिसाद देत नाहीये, नाव विचारल्यावर बघत नाही किंवा आपण त्याला जवळ असं धरल्यानंतर आपल्या डोळ्यात सुद्धा डोळे घालत नाहीये किंवा एखाद्या दुसऱ्या त्याच्या दैनंदिन रुटीनमध्ये काही दुसरं आपण केलं, की आज त्याला आपण बागेत घेऊन गेलो, सकाळच्या ऐवजी संध्याकाळी घेऊन गेलो, किंवा संध्याकाळचं जे रुटीन आहे ते आपण त्याचं काही बदललं किंवा दुसरं काही खायला घातलं, असं जर का तुम्हाला लक्षात येत असेल, तर सर्वात पहिले तुम्ही पिडियाट्रिशियनकडे जा, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन. त्याच्यावर जर माइल्ड फॉर्म असेल, तर खूप जास्ती मेडिकेशन सुरुवातीला पिडियाट्रिशियन किंवा डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन देत नाहीत आणि मग त्याच्यानंतर पहिले बिहेवियरल थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, अशा थेरपीज सुरू होतात. जी मुलं खूप जास्ती सिव्हिअर असतात, म्हणजे जी 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत निदानच होत नाही, त्यांच्यामध्ये बिहेवियरल खूप जास्ती प्रमाण वाढतं. म्हणजे ओरडणे, मारणे, चिमटे काढणे, स्वतःला चावणे, ते स्वतःला देखील हार्म करत असतात आणि त्यांना सांगता येत नसतं कारण काय होतंय. व्यक्त व्हायचं साधन करेक्ट. कमी आणि होतं. पालकांना हे कळत नसतं, की नेमकं आपण काय करावं. ओके, सो मग त्यांच्याकडनं पण रागवणं, ओरडणं, मारणं सुद्धा कधी-कधी, कोंडून ठेवणं,
भीती दाखवणं असे प्रकार होतात, ज्याच्याने त्यांच्यामध्ये असलेली अँक्झायटी अजून वाढते. मुलांना अँक्झायटी आहे न बोलता येण्याची किंवा न सांगता येण्याची, आणि ही अँक्झायटी पालक नकळतपणे अजून वाढवतात. आणि मग त्याचं रूपांतर मारणे, लोळणे, किंचाळणे, चिमटे काढणे, केस ओढणे, चावणे, स्वतःला सुद्धा असं होऊ शकतं. आणि मग तिथपर्यंत लेवल गेल्यानंतर आपण स्पीच थेरपी डायरेक्ट स्टार्ट नाही करू शकत. त्याला थोडंसं काम डाऊन, त्याचे झोन्स असतात. एखाद्या मुलाला जेव्हा स्वमग्नता असते, तेव्हा तो सकाळी एखाद्या झोनमध्ये असतो जिथे तो फक्त उड्या मारत असतो. मग अशा वेळेला सकाळी पालकांचं कन्व्हिनियन्स आहे म्हणून मग ते सकाळी 9:30 ते 10:30 थेरपी घेतात. पण त्यावेळी मुलगा थेरपीला प्रतिसाद देणारच नाहीये. मग त्याचा जर संध्याकाळचा झोन काम डाऊन झोन असेल, की संध्याकाळी 4 ते 5 ना तो जरा शांत असतो. त्या वेळात थेरपी घेतलेली त्याला लवकर प्रतिसाद येईल. तर हे पालकांना माहिती पण नसतं आणि त्यांचं तेवढं ऑब्झर्वेशन पण नसतं, की माझ्या मुलामध्ये झोन्स काय आहेत. मग थेरपी घेणं इम्पॉर्टंट आहे, पण कुठल्या वेळेला किंवा त्याला काम डाऊन कसं करायचं हे मला माहितीच नाही, की त्याला गाणं ऐकल्यावर कदाचित तो शांत बसतो. हे पालकांना माहिती नसतं किंवा एखादी पर्टिक्युलर मूव्हमेंट. सो काही मुलांना हलायची सवय असते. तुम्ही पाहतात, की काही शिक्षण घेताना सुद्धा पाठांतर सुद्धा असं करतात, है ना? हो, बसताना, करेक्ट. खेळताना किंवा त्यांच्याच याच्यात गुंतलेली मूव्हमेंट असतात, असतात. सो मुव्हमेंट असतात. आपणही करतो. हो. बऱ्याचदा आपणही जेव्हा एखादी घोकमपट्टी करत असतो परीक्षेसाठी, आपणही असं हलत असतो किंवा कोणाचे पाय हलत असतात किंवा कोणाचे हात हलत असतात. सो ही एक लक्षण आहे, की वेस्टिब्युलर स्टिम्युलेशन मी करतेय. माझ्या बॉडीला त्याची गरज आहे लक्ष केंद्रित करण्यासाठी. हो. सो स्वमग्न मुलं देखील हलत असतात, डुलत असतात, गोल-गोल फिरत असतात. सो त्यांना ते वेस्टिब्युलर स्टिम्युलेशन पाहिजे असतं, की कानातलं पाणी हललं, की त्यांना फोकस करायला बेटर जातं. तर हो. हे पालकांना माहीत नसतं. त्याच्यामुळे ते त्यांना एका जागी बसवायचं, धरून, कोंबून असं बसवतात आणि मग ती मुलं आक्रास टाळतात. म्हणजे ते नाही करू शकत सहन, की मला फोकस करायचंय, मी फोकस करायचा प्रयत्न करतेय, पण तू मला धरतीयेस. करून देत मग मला नाहीये. करता येत नाहीये. सो हे सगळं कम्युनिकेशन गॅप येते. सो ह्याच्यासाठी स्पीच थेरपी, याच्यासाठी मार्गदर्शन, की पालकांना पण गरज आहे काउन्सिलिंग आणि थेरपीची. दोन्ही. नाही खरं आहे कारण बऱ्याचदा ना व्यस्त शेड्यूल म्हणा किंवा सध्याचं धावपळीचं जीवन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तो एक टाईम जो दिला गेला पाहिजे मुलांसाठी स्पेसिफिक तो कदाचित त्याला कारणं खूप वेगवेगळी असतात की त्यांच्या शिक्षणासाठी किंवा करिअर ओरिएंटेड ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. पण ही आपण एक नैतिक जबाबदारी असं पण म्हणूयात की ह्या गोष्टींकडे आपण थोडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. तू आत्ता म्हणलीस की पालकांचा आपण जो विषय बोलतोय, तर ह्या सगळ्याला एक कौटुंबिक वातावरण पण कसं असावं? कारण काय होतं, की हे मूल आहे म्हटल्यानंतर एक बघण्याचा कधी-कधी दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणजे पालकांचा सुद्धा आणि इतर लोकांचा आणि प्रत्येकदा भीती ही असते, की अरे समाजात ही गोष्ट कळली गेली, तर मग पुढे काय? तर एक कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वातावरण कसं ठेवलं पाहिजे घरामध्ये? ओके. सो हा खूप छान प्रश्न विचारलास तू. कारण की आम्ही संपर्की पॉलिक्लिनिकमध्ये बाळ होण्या अगोदरपासून हं. सुद्धा मार्गदर्शन करतो. ओह! जेव्हा आई बाळाला गर्भाशयात घेऊन असते, त्या हं, काळात सुद्धा 5व्या महिन्यानंतर बाळ सगळं ऐकू शकत असतं. हं, सो तेव्हापासून बाळाशी बोलणे, हं. बाळाशी तो संबंध जोडणे, हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की जन्मल्या आई आणि बाबांचे आवाज बाळ ओळखू शकतं काही तासात. ओह! सो जर 5व्या महिन्यापासून आई, बाबा बाळाशी गर्भात असल्यापासून बोलत असतील, तर जेव्हा जन्मल्यानंतर अशा नवीन जगात जिथे नाकानी श्वास घ्यायचा आहे, असं जेव्हा बाळ येतं, रडतं खूप आणि मग त्याला तो ओळखीचा आवाज ऐकू आल्यावर बाळ शांत होतं. ते हं, खूप इम्पॉर्टंट असतं. तो पहिला संवाद असतो हं. बाळाचा आणि पालकांचा, की हातात घेतल्या-घेतल्या, "मनू म्हणजे आलास का?" ओरे बाळा म्हटलं की तो करेक्ट, थांबतो करेक्ट, रडायचा. करेक्ट. आणि स्मेल करेक्ट. आई-वडिलांचा स्मेल पण येतो. आईचा स्पेशली त्यांना तो काम डाऊन असतो. हं. त्याच्यामुळेच मुलं आईला जास्ती त्रास देतात. आईच्या जवळ-जवळ करतात. मिठ्या, पाप्या सगळ्या आईला जास्ती असतात. कारण की त्या स्मेलमुळे ते काम डाऊन होतात. घरामध्ये जेव्हा वातावरण आपण बोलतो, की एखादं बाळ जेव्हा घरी येतं, तेव्हा आई-वडील, आजी-आजोबा जेव्हा जे कोण घरात आहे, सगळंच वातावरण बदलून जातं. हं, पूर्ण सेंटर हे ते बाळ असतं. पण म्हणून बाळाला अति लाड करायचे का? हं, किंवा जेव्हा छोटं बाळ असतं, तेव्हा 6 महिन्यात, 8 महिन्यात जसं हळू दात यायला लागतात, तेव्हा हं, त्याला कुस्करून पोळी देणे किंवा दुधात भिजवून पोळी देणे किंवा खिमट
वेगवेगळे टेक्स्चर्स देणे, त्याला खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित लावणे, की आपल्याला सहज जातंय तर 5 मिनिटात दूध गटकन पितोय, मला लवकर ऑफिसला जायचंय म्हणून मी दूधच देणार. मी त्याला वेगवेगळे टेक्स्चर्स देणार नाही. कारण की टेक्स्चर्स घेतल्यानंतर माझ्या जिभेची हालचाल वेगवेगळी होते. सो जेव्हा मी दूध पिते तेव्हा जिभेची हालचाल फक्त ही असते. सो 8 महिन्यानंतर बाळाला आपण उष्टावण करतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. ते किती किती इम्पॉर्टंट आहे, की त्याच्यामुळे पहिल्यांदा बाळाचा मामा येऊन बाळाला चांदीच्या चमच्यानी आपल्यामध्ये ती पद्धत आहे. सो तेव्हा जेव्हा वरण-भात खाऊ घालतो पहिल्यांदा, तेव्हा बाळाची जिभेची मूव्हमेंट अशी होते. बदलायला तिथपासनं जबडा, लागतं. जीभ, त्याची ठेवण बदलायला सुरुवात होते कारण की दात यायला लागतात. हो. ओके. सो 1 वर्षाच्या बाळाला दात आलेले असतात. तरी आपण त्याला मेन आहार जर दूधच देत असू, त्याला वेगवेगळे पदार्थ खायला आपण शिकवलेच नाही, तर जबड्याची हालचाल होणार नाही. मग 1 ते 1.5 वर्षाचं बाळ बोलणारच नाही. मग तिथपासनं ती गाडी रुळावरची घसरते. सो म्हणजे हा लाड प्रवास तिथून सुरू तिथून सुरू होतो, होतो. की जे आज कळतंय म्हणजे तू सांगितलं होतं, की ह्याची कनेक्शन्स कुठे-कुठे लागत करेक्ट. जातात. करेक्ट. म्हणून मग ओरोमोटार थेरपी हा स्वमग्नतेच्या बाबतीत एक खूप महत्वाची थेरपी ठरते, की जिभेचे, ओठाचे आणि आपल्या जबड्याचे वेगवेगळ्या हालचाली, व्यायाम शिकवणं. कारण की ही झालेलीच नसते. 8व्या महिन्यापासून जे व्हायला हवंय ते झालेलं नसतं. म्हणून मग ओरोमोटार थेरपी हा एक भाग आहे ऑटिझमच्या थेरपीचा, जे स्पीच थेरपिस्ट करत असतात. घरामध्ये आता बोललीस तर बोलकं वातावरण आजकाल पोस्ट पॅन्डेमिक मी बघतेय, की स्क्रीन स्क्रीन एक टाईम. महत्वाचं आहे विषय, की मुलगा येतोय, "आई, आई हे बघ ना." आईला वेळ नाहीये, पटकन स्वयंपाक संपवून ऑफिसला जायचंय, त्याला शाळेत सोडायचंय किंवा डे केअरला सोडायचंय किंवा आजी-आजोबांजवळ सोडायचंय. मग घे, मोबाईल बघ, शांत राहा, मला त्रास देऊ नकोस. हा एक कन्सेप्ट आहे आणि हो, ते एक छोटी 5 मिनिटापुरतं, 10 मिनिटापुरतं आपल्याला उपाय आहे तो. पण आपण 2006च्या आधी काय करत होतो? जेव्हा स्मार्टफोनच नव्हते, नव्हते. खरंय. तेव्हा टीव्ही होता. पण टीव्ही काय आपण सकाळी 6ला लावत होतो का? सो हा एक छोटासा विचार आई-वडिलांनी करायचा आहे, की जेव्हा 6 वाजता मूल उठून बसतं आणि आईला स्वयंपाकाची पण घाई असते, डब्बे तयार करायचे असतात, तेव्हा आता मोबाईल दिला जातोय. तेव्हा आपण काय करत होतो बरं? आपण त्याला भाजी फळं, बटाटे कांदे किंवा त्याचे टॉयज खेळायला दे. सतरंजीवर मांडून त्याला तिथे बसवत होतो ना. तेव्हा पण मूल खात होतं, खेळत होतं, आईला त्रास देत नव्हतं. सो आता आपण हे विसरलोय. कारण की नंतर ती खेळणी आपल्यालाच आवरावी लागतात. म्हणजे जायची सो आधीच गडबड, त्याच्यात हां. त्याची गडबड आणि पसारा आवरायचे असं सगळंच सो घडतं. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण मुलांना स्क्रीनची सवय लावतोय आणि स्क्रीन हे 3D असतं. आपलं जग शिक्षणाचं अजूनही 2D आहे. आपण पुस्तकं वाचतो. आपण शिक्षण हे 3D नाही शिकत आहे. जरी बऱ्याचशा शाळांमधनं आता व्हिडिओ आणि हे दाखवले जातात, पण आपलं लिखाण, वाचन हे 3D नाहीये. त्याच्यामुळे मग मुलांचं जर ब्रेन सारखं 3D बघत असेल, तर ते 2D त्यांना बोर होतं मग. आणि म्हणून मग ते शाळेत नको, लिहायला नको, वाचायला नको, पुस्तकं फेकतात, फाडतात. पुस्तकं वाचण्याची सवय जातीये. सो लँग्वेज डेव्हलपमेंट जातीये. बोलणंच नाही म्हणजे आता 8 महिन्याच्या बाळाशी काय बोलायचं? असे मला पालक प्रश्न विचारतात. अरे खूप आहे बोलायला. चिवकाऊची गाणी, गोष्टी तुम्हाला ते छोटी-छोटी बडबड गीतं, भटो-भटो किंवा चिवताई ये दाणा खा. आजकाल कोणाला ती गाणी पण माहिती नाही. ते म्हणतही नाहीत. ते त्यांना ते किलबिल किंवा हे मोबाईलवर लावून देतात. आणि मोबाईलची भाषा किंवा मोबाईलचा ॲक्सेंट हा वेगळा असतो. आपल्याला ऐकायला पण तो वेगळा येतो. लहान मुलाचे कान, छोट्या बेबीजचे, तेवढ्या फास्ट व्हिज्युअल प्रोसेसिंग करू शकत नाहीत. आणि त्याच्यातलं ते फक्त काहीतरी छोटं-छोटं बघतात. तेच शिकतात. माझ्याकडे मुलं जेव्हा कधी-कधी येतात, 3-3, 4-4 वर्षाची मुलं 8-8 तास मोबाईल बघत असतात. बापरे! आणि काही मुलांना मराठी न येता इंग्लिश येत असतं. कारण की ते स्क्रीन. स्क्रीन 8 तास इंग्लिश बघतात आणि घरगुती जो त्यांचा आपल्या आई-वडिलांशी किंवा मराठीत कम्युनिकेशन जे असतं ते फक्त 1च तासाचं असतं. सो मुलं इंग्लिश पटकन शिकतायत आजकाल किंवा जी भाषा स्क्रीनवर बघतायत. काही-काही मुलं तमिळ पण बोलतात किंवा कन्नड बोलतात आणि ती मराठी असते मदर टंग. त्यांना कन्नड किंवा तमिळशी काहीही संबंध नसतो. तरी पण ती मुलं बोलत असतात फक्त स्क्रीन 8-8 तास दिल्यामुळे. सो हा खूप एन्व्हायर्नमेंटचा भाग आहे, की आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी मुलांना काय बनवतोय, हे आई-वडिलांनी विचार करायचा आहे. पण मग ह्या गोष्टी कुठेतरी थोड्या प्रमाणात या ऑटिझम याला अफेक्ट करतात का? किंवा होऊ शकतात का? म्हणजे
हे सगळं घडत असल्यामुळे आपलं थोडंसं दुर्लक्ष आणि कुठेतरी मग त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन मुलांचं वेगळ्या ह्यानी जातं आणि कदाचित तो डायव्हर्शन त्याला ते या गोष्टीकडे येत असेल असं वाटतंय. करेक्ट. आता मुलं एक समजा स्वमग्न आहे हं, आणि एक नाही. आपण असा विचार करूया. हं, एन्व्हायर्नमेंट दोघांनाही आपण जर सेम दिली, हं, तर जो मुलगा प्रतिसाद देतो आहे, हं, मधून-मधून का होईना, ज्या मुलाला भाषा कळते आहे, समजतंय काय हं, बोललंय, करू नको म्हणजे काय किंवा कर हं, म्हणजे काय, हं, इकडे ये, जाऊ नको, हं, तिथे बाऊ आहे, समजतंय. हं, तो त्या हिशोबाने तू स्क्रीन दाखवलीस त्या हिशोबाने कधी ना कधी तर तो रिस्पॉन्ड करेल. पण स्वमग्न मुलाला हे कळतच नाहीये, हं, की ये, बस, उठ किंवा तिथे बाऊ आहे, डेंजर आहे किंवा मी तुला बोलवते तर माझ्याकडे बघायचं किंवा मला डोळ्यात डोळे घालायचे हे त्याला माहितीच नाहीये. त्याच्याने त्याला इरिटेट होतं हं, हे केल्याने. सो असा मुलगा स्क्रीन बघतोय आणि जो प्रतिसाद देणारा थोडाफार प्रतिसाद देणारा स्क्रीन बघतोय. कोणाला जास्ती अपाय होईल? हं. ज्याला मला प्रतिसाद द्यायचाच नाही, तर तो तर पूर्णच बघणार नाही. सो आपल्याला अशा मुलांना तर स्क्रीन अजिबात दाखवायचा नाही. स्वमग्न मुलांमध्ये रिकामा वेळ हं. हा त्यांचा शत्रू आहे. ओह! कारण की त्या रिकामा वेळामध्ये काय करायचं? स्वतःला कसं कुठे गुंतवायचं? विचारच नाहीयेत ना, कारण हं, आता आपण जर तुला मी कधी म्हटलं, की "बस नुसतं चैत्राली, थोडा वेळ जस्ट थांब 5 मिनिट." हं, तुझ्या डोक्यात काय चाललंय? विचार चाललेत. हं, बरोबर आहे. म्हणून तू 5 मिनिटं थांबू शकतेस. पण माझ्या डोक्यात विचारच नाहीयेत. मग हं. मी त्या 5 मिनिटात काय करायचं? मग मला फिजिटिंग. मग मी एका मग जागी हालचाली. हां, मग हां. हालचाल, मग गडबड, धावणं, पळणं, उड्या मारणं, कारण की मला सुचत नाही काय करायचं. सो ही जे फ्रस्ट्रेशन किंवा इरिटेशननी ते करतात आणि त्याला कधी-कधी पालक गैरसमज होतो, मारतात, ओरडतात. हं, सो स्वमग्नता हँडलिंग हे खूपच म्हणजे काळजीचं आहे हं, आणि ते खूप काळजीपूर्वक करण्यासारखं काम आहे, ज्याच्यात पालकांनी मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. हं, की पालक माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, की हा ना फक्त भातच खातो, पोळीच खात नाही किंवा जर पोळी भरवली तर ओकाऱ्या काढतो किंवा जर त्याला एखाद्या जागी नीट बस म्हटलं, तर तो बसत नाही, फेकाफेकी करतो, हं, मारामारी करतो किंवा शाळेतनं कंप्लेंट आलेली असते, की तो मॅडम एका जागी बसत नाही. त्याला बोललेलं समजत नाही, बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही, मित्र-मैत्रिणी आवडत नाही, टच आवडत नाही. जरा जरी आपण त्याला जवळ घेतलं, लाड करायला, मिठी मारली, हं, तरी त्यांना ते सहन होत नाही. मग अशा वेळेला नेमकं काय करायचं? हं, पालकांना माहिती नसलं, की टीचरला ते काही सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. तर टॉयलेट ट्रेनिंग पण मग उशिरा येतं, हं. की आता शाळेत काय प्रॉब्लेम पहिला येतो, की मुलाला डायपर घालून नाही पाठवायचं, हो. पहिलीत गेल्यानंतर. सो बरीच मुलं टॉयलेट ट्रेन कारण की सांगता येत नाहीये हं, आणि ती पहिल्यापासून थेरपी न केल्यामुळे ती तसेच वाढ होत हं, जाते. तसेच मुलं शाळेत जातायत हं. आणि मग शाळेतनं 7 वर्षाचं झाल्यावर थेरपीला पाठवलं जातंय. हो. सो पालकांच्या जन्मापासूनच होणारी डेव्हलपमेंट तर मिस झालेलीच आहे. शिवाय जो क्रुशियल वेळ आहे त्याच्या डेव्हलपमेंटचा, की टॉयलेट ट्रेनिंग 3 वर्षाला आलं पाहिजे हं, किंवा बोलणं हे 1.5-2 वर्षात आलं पाहिजे हं, किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ही त्याची साधारणपणे विचार करण्याची शक्ती ही हं, 5 वर्षाची त्याला एक्सप्लोरिंग नेचर हं, त्याचं डेव्हलप झालं पाहिजे. का? हा प्रश्न विचारता आला पाहिजे. हे सगळं त्यांनी मिस केलेलं आहे हं, 7 वर्षापर्यंत आणि मग आपण ट्रीटमेंट सुरू करणार. तर त्याला मग किती सक्सेस येणार हे पण आहे ना. हं. सो पालकांच्यामुळे झालेला उशीर मुलाच्या आयुष्याला एक थोडंसं काय म्हणतो मागे ठेवू शकतो. अगदी. सो हे खूप इम्पोर्टंट आहे. हे सगळाच एक तो बघण्याचा दृष्टिकोनच एक बदलला पाहिजे आणि त्याच्यावरती गांभीर्याने थोडासा विचार केला पाहिजे, वेळ काढून आणि मुलांसाठी वेळ देऊन ह्या गोष्टी मला वाटतं बघितल्या पाहिजेत असं वाटतंय. करेक्ट. अ, ऑटिझमचे आता तू लक्षणं आणि काय पद्धतीने त्याच्यावरती आपण घेतलं पाहिजे काळजी हे सांगितलं. पण साधारण याचा एक एज ग्रुप काय येतो आणि ही थेरपी म्हणजे नक्की काय केली जाते त्याच्यावर? जसं मी म्हटलं तसं, की आपण ऑटिझम हे 10व्या-11व्या महिन्यापासून सुद्धा ओळखू शकतो. त्याची हं, सूक्ष्म लक्षणं जर आपण बारकाईने बघितलीत, तर 1.5 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या आत ऑटिझम आहे किंवा नाहीये हे आपण चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि आधी हे एज थोडं जास्ती होतं. हं, असं म्हणलं जायचं, की 3-4 वर्षाच्या आधी ऑटिझम ओळखता येत नाही. पण आता ते वय कमी झालंय हं, आणि त्याच्या बाबतीत जागरूकताही खूप झालेली आहे. हं, सो आता जर तू पाहिलं तर आधी 2000 7-8 साली माझ्या क्लिनिकमध्ये ऑटिझमची जर 4 मुलं महिन्याला येत होती, तर आता ॲट लीस्ट 10 ते 15 मुलं महिन्याला ऑटिझम डायग्नोज केलेली येतात. रेशो सो वाढला रेशो गेलाय. ऑलमोस्ट डबल झालेलं आहे. हं, ऑलमोस्ट डबल आणि आता त्याच्यामुळेच जागरूकता खूप पालक त्याच्यावर वाचतात, त्याच्यावरती हं, माहिती घेतात.
ते ऑलरेडी तज्ञांकडे न जाता स्वतःचेच डायग्नोसिस चालू करतात आणि औषधं सुद्धा चालू करतात अनफॉर्च्युनेटली. तसं व्हायला नकोय. त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित तपासणी करून आणि मगच औषधोपचार करायला हवाय. थेरपी म्हणलात तर 1.5 ते 2 वर्षाच्या बाळापासून सुद्धा थेरपी आम्ही चालू करतो. सुरुवातीला जर बाळ खूपच छोटं असेल 1.5 वर्षाचं, तर आम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेशन थेरपी असा प्रकार देतो, की आई-वडिलांना ट्रेन करायचं. पॅरेंट चाइल्ड इंटरॅक्शन थेरपी असा तो भाग आहे, की एखाद्या पालकांनी मुलाशी कसा संवाद साधायचा, जेव्हा त्या मुलाला संवाद साधण्याचाच प्रॉब्लेम आहे. कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे. पण पालकांचं असं असतं, की मुलगा बोलला पाहिजे. त्याला बाकी काही येऊ देऊ नको, बोलला पाहिजे. पण स्पीच ही जी गोष्ट आहे, ही बाकीचं आल्याशिवाय येत नाही. हे पालकांना समजत नाहीये. सो स्पीच हे फक्त शब्दोच्चार नाहीये. त्याच्यामध्ये शब्द, त्याला अर्थ पण आहे. तो अर्थपूर्ण शब्द कुठे वापरायचे, कोणाशी वापरायचे, हे पण कळलं पाहिजे. म्हणजे कॉग्निशन आलं, परसेप्शन आलं, त्याला भाषा आली आणि मग सगळ्यात शेवटी भाषेचं एक काय म्हणता येईल मेथड, की आपण भाषा कशा-कशाद्वारे मांडू शकतो, तर लिखाणाद्वारे मांडू शकतो. मी खाणाखुणा करू शकते, मी साइन लँग्वेज करू शकते आणि मग बोलू पण शकते. सो बाकीचं जर मला येत नाहीये, भाषाच समजत नाहीये, मला माझी बुद्धीची वाढ झालेली नाहीये, मला संवादच साधता येत, मला सांगता येत नाही की मला बाऊ झालाय, मला भूक लागलीये, मला झोप आलीये, मला हे तुला असं पण सांगता येऊ शकेल. पण हे जर येत नाही तर तो बोलेल कसा मुलगा? सो मला पालक असा प्रश्न विचारतात, स्पीच थेरपी लावल्या म्हणजे काल थेरपीला आले, दुसऱ्या दिवशी बोलेल कधी? हा बोलेल म्हणजे ही जादू नाही होऊ शकत. ही एक डेव्हलपमेंट आहे. प्रोसेस त्यानुसार प्रोसेस आहे. गेलं पाहिजे. सो आता कसं ओळखायचं, की माझा मुलगा बोलेल कधी? सो तुम्ही विचार करा, की 1.5 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा बाळ पहिला शब्द मीनिंगफुल बोलतं. त्याच्या आधी बाळ काय-काय करत असतं? ऐकत असतं, है ना? सगळ्या प्रोसेसेस, चिवचा आवाज, काऊचा आवाज, बुबूचा आवाज, आई-बाबा, आजी-आजोबा, खेळणी, एक्सप्लोर करत असतं, तोडत असतं, बघत असतं. हे सगळं करता-करता ते शिकतंय आणि मग कुठे पहिला शब्द, की बाबा मम्मम, पापा असा निघतोय त्याला, की मम्मम म्हणजे भूक लागली की मम्मम म्हणायचं. हे माहिती असल्याशिवाय तो म्हणणार नाहीये. सो एवढ्या प्रोसेस नंतर जर पहिला शब्द येतोय, तर माझं बाळ आता आवाजच ऐकत नाहीये. मागेच बघत नाहीये. तिथपासनं मला त्याला हे सगळं ऐकवायचंय वातावरणातलं आणि मग तो पहिला शब्द बोलणार. सो ह्याला वेळ लागणार आहे. माझ्याकडे आल्यानंतर माईल्ड लेव्हल असेल तर साधारण 1 वर्षभरात शब्द येतात. काही मुलं लवकर जी येतात, ती बोलण्याचे चान्सेस जास्ती असतात. जी मुलं खूप उशिरा येतात, 7 वर्षाच्या नंतर, 8 वर्षाच्या नंतर, आधी थेरपीज घेतलेली नसते, त्यांचे बोलण्याचे चान्सेस कमी होतात. काही स्वमग्न मुलं बोलू शकतच नाहीत आयुष्यभर. ती कम्युनिकेट करतात दुसऱ्या माध्यमांद्वारे, जसं की त्याला म्हणतो ऑगमेंटेटिव्ह अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये बोर्ड असतो, बटन दाबलं की कॉम्प्युटर बोलणार. किंवा तुम्हाला काही ॲक्सेसिबल मोड्स असतात, की तुम्ही हाताने लिहून दाखवू शकताय किंवा तुम्ही अल्फाबेट काढल्यावर तिथे एखादं चित्र येतं. सो अशा प्रकारे ती बोलतात. पिक्चर कम्युनिकेशन जास्ती असतं. खाणाखुणा करू शकतात. पण बोलणं कदाचित डेव्हलप नंतर उशीर झाल्यानंतर होत नाही. पण पालकांचं फक्त एकच लक्ष असतं, की भाषा नाही आली चालेल. मग तो A to Z म्हणतो, 1 to 100 म्हणतो, तो रंगांची नावं सांगतो, पण त्याला भूक लागली सांगता येत नाही. बोलताय. पण आपण काय शिकवायचं मुलाला? 2 वर्षाच्या मुलाला रंग इम्पोर्टंट आहेत का भूक लागली हे इम्पोर्टंट आहे. सो पालकांकडनं पण बऱ्याचदा नकळत गोष्टी घडतात, ज्याच्यामुळे सुद्धा मुलं नंतर बोलू शकत नाहीत, की ते शाळेच्या गोष्टी आधी शिकवतात. पण जे महत्वाचं आहे लाईफ स्किल्स, की तुला लागलंय, भूक लागलीये, झोप आलीये, तहान लागलीये, पाणी हवंय, हे बोलणं शिकवायला आधी पाहिजे. पण नाही, ए टू झेड, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल मुलगा म्हणत असतो, पण त्याला शू लागली सांगता येत नाही. सो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, की पालकांनी थेरपी म्हणजे नेमकं काय होतं, असं मला विचारतात, की मग तो बोलेल कधी? थेरपी ही फक्त बोलण्याची नाहीये. बोलणं सगळ्यात शेवटी येणार आहे. तुमचं ब्रेन जेव्हा बौद्धिकरित्या तयार होतं, तेव्हाच तुमचं स्पीच येतं. राइट. सो ते बौद्धिकरित्या तयार व्हायलाच खूप वेळ लागतो आणि हे पालकांना थोडं समजायला किंवा ॲक्सेप्ट करायला असं मी म्हणेन. समजतं सगळ्यांना. नाही, समजण्यापेक्षा ॲक्सेप्टन्सच कुठल्याही हां, गोष्टीचं जास्त तो महत्वाचं डिफिकल्ट आहे. राइट. माझ्या माहितीनुसार आता वर्ल्ड ऑटिझम डे 2 एप्रिलला आहे. तर ह्या
अनुषंगाने आणि आता आपण जी काही सगळी चर्चा केली, तर ह्या सगळ्याचं एक कन्क्लुजन पार्ट एक काय संदेश देशील आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या लोकांना? 2 एप्रिल हा वर्ल्ड ऑटिझम डे म्हणून साजरा केला जातो जगभर. हं, आणि संपर्की पॉलिक्लिनिक दरवर्षी हा साजरा करतो. ह्याच्यात मी 3च गोष्टी कन्क्लूड करायला सांगेन, की अवेअरनेस वाढतोय, हं, बरोबर आहे. एक्सेप्टन्स वाढतोय. पालक आता बऱ्यापैकी क्लिनिकपर्यंत पोहोचतायत. हं, आता आहे वेळ ॲक्शनची. हं, सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स आणि ॲक्शन ह्या 3 सिक्वेन्शियली आपण जर गोष्टी केल्या, स्वतः अवेअर व्हा, स्वतः एक्सेप्ट करा, हं, त्याच्यानुसार ॲक्शन्स घ्या. थेरपी लागतीये, आपलं वातावरण बदलावं लागतंय, स्वतः जागरूकतेनुसार शिक्षण पण लागतंय. हं, सो स्वतः पण शिका, दुसऱ्यांनाही शिकवा. तुमच्या आजूबाजूला पालक असतील किंवा काही गार्डनमध्ये जाताना, शाळेत जाताना तुम्हाला दिसतंय, मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे. तर त्याला कसं सांगणार मी? हं, मग मी त्याला सांगितलं तर त्याला काय वाटेल? हा विचार करण्यापेक्षा समजुतीने घ्या, की तुम्ही माझी एक मैत्रीण गेली होती. एक उदाहरण सांगायचंय, की माझी मैत्रीण गेली होती. तुम्ही का नाही जाऊन बघत? हं, तिला फायदा झाला. तुम्ही बघा जाऊन किंवा तुम्ही हे लक्षणं मला दिसतायत, त्याच्याबद्दल वाचाल का? मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. सो लोकं काय म्हणतील? ह्याच्यापेक्षा आता लोकांना एकदा सांगून, दोनदा सांगून, तीनदा सांगून जर समजलं नाही, तर अनफॉर्च्युनेट आहे त्या पालकांचं आणि त्या मुलासाठी. पण एखादा पालक असू शकतो, की त्याला याच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण तुम्ही सांगितल्यानंतर तो खरंच डॉक्टरकडे हं, पोहोचेल आणि त्याच्या मुलाचं भलं होईल. सो आपल्याला काय करायचं? त्यांच्या हं. मुलाचं ते बघतील, हा एक दृष्टिकोन बदला. करेक्ट. स्वतःमध्ये जागरूकता आणा. तुमच्या मुलाला जे नॉर्मल आहेत किंवा जे टिपिकली डेव्हलपिंग आपण म्हणूया हं, नॉर्मलपेक्षा बरोबर वर्ड. टिपिकली डेव्हलपिंग मुलांना न्यूरो डायव्हर्स डेव्हलपमेंटबद्दल समजवा, हं, सांगा. त्यांना मिठी मारणं आवडत नाही. ते हं, डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत. ते कदाचित फ्लॅपिंग करतील. सो त्यांना टॅक्टाईल थोडं कामिंग द्यायचंय किंवा त्यांना जवळ न बसवता दूर बसून त्यांची मदत करायची. हे जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रशिक्षण दिलंत, तर समाजामध्ये ऑटिझम एक्सेप्टन्स वाढेल हं, आणि आपण वेगळे कोणीतरी आणि ते वेगळे असा हा जो फरक आहे, तो येणार नाही आणि तोच या वर्षीची थीम आहे इन्क्लुजन, हं, की आपल्याला सगळ्यांना सामावून घ्यायचंय. कोणाला वेगळं करायचं नाहीये. सो शाळेमध्ये देखील सगळी मुलं एकत्र शिकू देत हं. आणि त्यांना स्वमग्न मुलांशी कसं वागायचं, हे आपण यावर्षी शिकवूयात. हा आपण एक प्रण घेऊयात, की आपल्या मुलांना स्वमग्न मुलांशी कसं वागायचं, हे आपण शिकवूयात. खूप छान थीमवरती माझ्या मते हा ऑटिझम डे साजरा केला जाणार आहे आणि याची खूप गरज आहे समाजामध्ये आणि तुम्ही सगळेजण जे काम करत आहात किंवा संपर्क ई पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून जे काम होत आहे आणि जगभरात या गोष्टीवरती जो एक सकारात्मक दृष्टिकोन बदलतोय, मला वाटतं की नक्कीच समाजामध्ये ह्याच्यात खूप छान परिवर्तन घडेल आणि एक खूप छान कार्य तुम्ही समाजासाठी करताय आणि अशा मुलांकरता तुम्ही कार्यरत आहात. ह्याच्यासाठी खरंच खूप तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ह्या कार्यासाठी तुम्हाला खूप पुढच्या वाटचालीला यश लाभो याच सदिच्छा आमच्या सगळ्यांकडनं. थँक तुमच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात म्हणा किंवा समाजात कुठेही जसं नमिता जोशी यांनी आपल्याला सांगितलं, की असं कोणी दिसलं आणि असं काही दिसलं तर जागरूक राहा, सतर्क राहा आणि या गोष्टीबद्दल घाबरून न जाता एकदा तुम्ही कन्सल्ट करून बघा. तुम्ही संपर्क ई पॉलिक्लिनिकशी डॉक्टर नमिता जोशी यांना कन्सल्ट करू शकता. त्यांना भेटा किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी तज्ञ असतील या या क्षेत्रातले, त्या तज्ञांना भेटा. नक्कीच ह्याच्यातनं मार्ग निघेल आणि एक खूप छान भविष्य तुमची वाट बघतंय. सो आपण सगळेजण त्या मुलांना हे एक खूप छान भविष्य देण्याचा प्रयत्न करूयात. आणि नमिताताई पुन्हा एकदा एक खूप महत्त्वाचा आणि वेगळा विषय तू आज आमच्याशी शेअर केलास आणि त्याचे इतके खूप वेगवेगळे पैलू आमच्यासमोर उघडलेस, की मला वाटतंय या आजच्या बिंग वुमनच्या एपिसोडच्या माध्यमातून अनेक जणांपर्यंत ह्याची माहिती पोहोचेल आणि ते नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे बघतील. तू व्यस्त वेळातनं वेळ काढून आमच्याशी संवाद साधलास त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. थँक यू.